हाय फ्रेंड्स, कसे आहात? तू मस्त ना? मी पण मस्त. आज आम्ही आलो आहेत गटारी सेलिब्रेट करायसाठी. अनुचे पप्पा म्हणाले रोज रोज घरी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण जाऊया बाहेर. तर आम्ही गेलेलो कोकण फ्युजनमध्ये, जे लोकेटेड आहे डोंबिवली ईस्टमध्ये, पेंढारकर कॉलेजच्या एकदम समोर. सेकंड फ्लोअरवरती आलो तर बघतो तर काय, ही मोठी भली रांग होती. अक्षरशः पाऊस एवढा भरला होता, थंडी वाजत होती आणि आम्ही लाईनीत उभं राहिलो जवळजवळ 1 तास. खूप कंटाळा आला, पण काय करणार, कडकडून भूक लागली होती तरीसुद्धा फोटोशूट केले. अनुने आईस्क्रीम संपवलं, श्रेयाने आईस्क्रीम संपवलं, पण मी काय आईस्क्रीम खाल्लं नाही आणि मग जेवणासाठी वेट करत होतो. अनुचं जेवण आलं मस्त की बोंबील फ्राय, श्रेयाने मागवली खेकडा आणि पप्पाने मागवलं मटनची थाली आणि मी माझं फेवरेट फिश पापलेट. बघा तुम्ही, काय भारी जेवण होतं, 1 नंबर. पापलेटची साईज एवढी मोठी होती, खूप मजा आली खायला. रेया तर पूर्ण दमली खेकडा खाऊन खाऊन. श्रेयाला खेकडा खूप आवडतो. पप्पाने पण चांगला रिव्ह्यू दिला आहे मटणासाठी, 1 नंबर. आणि हा माझा पापलेट, काय सांगू, काय भारी होता, कुरकुरीत. कधीतरी एकदा असं बाहेर पण जायला पाहिजे, कारण का घरात आपले नेहमीच आपण जेवतो घरी, पण बाहेरची मजा पण कधीतरी घेतली पाहिजे. बघा साईज बघा पापलेटची, काय भारी होता, बापरे बाप. तर मस्त पोट भरून खाल्लो आम्ही. श्रेयाला एक खूप आवडला. खरं सांगायचं तर हे तर प्रमोशनल व्हिडिओ तर नाही आहे, पण तुम्हाला खरं सांगते, मला खूपच आवडलं आहे इकडचं जेवण. आणि हे सर्व जे मसाले आहेत ना, ते सर्व पूर्णपणे घरगुती पद्धतीचे होते. श्रेया तर बघा वेडी झाली होती, तिला खूप आनंद झाला होता हे जेवून मनासारखं. आणि मला असं ॲक्च्युली वाटलंच नाही की मी बाहेर जेवते, मला असं वाटलं मी घरीच बसून जेवते. अशा प्रकारे मी माझं पापलेट संपवलं आणि आम्ही मग घेतलं काय, याला काय म्हणतात, सोलकढी. सोलकढी पिल्यानंतर एवढं छान वाटलं, पोटात असं गार झालं. जेवलेलं पूर्ण असं एकदम पचन झाल्यासारखं वाटलं मला. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतली बडीशेप छानपैकी आणि पेमेंट करून आम्ही निघालो बाहेर. पण तुम्हाला खरं सांगते, जर तुम्ही पण डोंबिवलीमध्ये राहत असाल किंवा राहत नसाल पण, तरी पण तुम्ही या कोकण फ्युजनला नक्की भेट द्या आणि तुम्हाला खरंच नक्की आवडेल हे इकडचं जेवण. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय.